as an in charge, and many other academic leaders, they also have contributed. Last 1.5 years we have been working on this idea, आणि खूप चांगलं काम उभं राहिलं. गेल्या 4 महिन्यापूर्वी पण आम्हाला वाटलं पहिलं विद्यार्थ्यांवर एक्सपेरिमेंटेशन, बिल्डिंग बांधून ते होणार नाही. तर ह्या कॅम्पसमध्ये दंडगे सर मगाशी म्हणल्याप्रमाणे 9,000 मुलं दर वर्षाला येतात, आणि पूर्ण आपल्या सिस्टीममध्ये 16,000 मुलं येतात आपल्या दर वर्षाला 12वीच्या पुढची. तर सेकंड इयरचे जेवढे विद्यार्थी आहेत अंडर ग्रॅज्युएट लेवलला, त्यांच्यासाठी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. हा 7 दिवसाचा प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये मुलं जाऊन ह्या ठिकाणी राहतात आणि पूर्ण त्यांची दिनचर्या, पूर्ण त्यांचं ओरिएंटेशन ज्या पद्धतीनं, तर जसं म्हणजे इट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे आम्ही स्वतः सगळे अकॅडमिशियन्स इथं बसलेले आहोत. तर जसं शेती करायची असेल तर आधी मशागत केल्याशिवाय शेती केल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे. तर कुठलाही शेतकरी नांगरून घेतो, कोळपून घेतो, थोडंसं ग्रामीण भाषेमध्ये बोलतो, आणि सगळं स्वच्छ झाल्याशिवाय. तर आम्ही सगळे अकॅडमिक लीडर्स, अकॅडमिक रिसर्चर्स, जे कोणी थॉट लीडर्स आहेत, तर ह्याच्याकडे, ह्या उपक्रमाकडे तशा प्रकारे पाहतो की अप्लाइड थर्मोडायनामिक्स असो, नाही तर मेकॅनिकल, पॉलिमर, पेट्रोलियम, सिव्हिल, लॉ, इकॉनॉमिक्स, पब्लिक पॉलिसी, सायकोलॉजी, जर्नलिझम. हंड्रेड्स ऑफ प्रोग्राम्स आर इम्पार्टेड इन दिस कॅम्पस नाव. या कॅम्पसमध्ये जवळपास 25-26,000 विद्यार्थी, राजबागेतला आपल्या कॅम्पसमध्ये 18,000 विद्यार्थी, आणि बाकीची आपली जी काही विद्यापीठं, 6 विद्यापीठं, तर सगळ्या विद्यापीठांना इव्हेंच्युअली आम्ही हे एक्सटेंड करणार आहोत. आणि ह्याचं सुरुवात ऑलरेडी 6 बॅचेस, जवळपास 2,500 विद्यार्थ्यांनी ह्यातनं ऑलरेडी या प्रोसेसमधनं गेलेले. 400-400च्या 500च्या बॅचमध्ये पुढे जातात. आणि 12 तारखेला याचं उद्घाटन शिवराज सिंग चौहान जी, आपले ॲग्रिकल्चर मिनिस्टर, पुन्हा स्वामी रामदेवजी, अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटीचा जो कॉम्पोनंट आहे त्याच्या दृष्टिकोनातून त्यांना ॲग्रिकल्चरचाही पिलर आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. त्याच्यातनं शिवराज सिंग चौहान साहेबांना मला असं वाटलं की एक कमिटेड असा राजकीय व्यक्ती आणि स्वतः देशाचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर त्यांनी यावं. आणि आत्ताच नुकत्याच ज्या उपमुख्यमंत्री झाल्या सुनेत्राजी पवार, त्या पण ह्याला येणार आहेत. धीरज सेठ, जे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ सदर्न कमांडचे आहेत, आणि रंजन सोदी म्हणून अर्जुन अवॉर्ड विनर आणि खेलरत्न दोन्ही अवॉर्ड त्यांना मिळते. कारण स्पोर्ट्स करून ह्याचं त्या उपक्रमाशी रिलेटेड सगळ्या लोकांना इथं बोलवलेलं आहे, आणि लोकलचे, राजकीय लोक, बाकी काही कुणी असतील. पण सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला असं वाटतं की हा प्रयोग पूर्ण भारतामध्ये हायर एज्युकेशनमध्ये प्रोपगेट झाला पाहिजे. जसं MITचं नेहमीच तुम्हाला माहिती आहे की बियॉन्ड आमची रेग्युलर सिस्टीम जी काही आहे शिक्षणाची, BA, BCom, इंजिनिअरिंग, हे प्रोग्राम पण नेहमी आळंदी देऊचे घाट असतील किंवा वर्ल्ड पीसच्या कॉन्फरन्सेस, फिलॉसॉफीच्या मोठमोठ्या असतील, हे काही तुमच्यासाठी नवं नाही आहे, पत्रकार, पुण्याच्या पत्रकारांसाठी तरी ॲटलिस्ट. आणि अनेक नवनवीन ट्रस्टच्याद्वारे अनेक मंदिरं बांधली गेले, घाट बांधले गेले, सामाजिक कामं, विश्वशांतीचा मोठा घुमट एवढा मोठा बांधला. आणि पर्पज एवढाच आहे ह्या सगळ्या की हाऊ डू वी रिअली गो क्लोजर टू द व्हिजन अँड मिशन ऑफ आवर फाउंडर. वर्ल्ड पीस शब्द उच्चारणं सोपं आहे, पण त्याच्यात जवळ जाणं किती अवघड आहे. बघतो आपण काय चाललं, किती हॉरिफाईंग. आमचे 8 शिक्षक दुबईमध्ये आहेत, आज उद्या तिकीटं तिराडारडी सुरूच आहे. डॉक्टर चिटणीस आणि ही मंडळी त्यांना सांत्वन देत आहेत किंवा हे होईल म्हणून सगळं. आणि 7ची काही तिकीटं काही लोकांना मिळाली, त्याच्यानंतरची पण तिकीटं मिळालेली. आपल्यापैकी कुणी काही तिकडं नातेवाईकांपैकी, तर आपण हे सगळं पाहतो जगातली हॉरिफाईंग सिच्युएशन. आणि हे सगळं माइंड गेम आणि पॉवर आणि अथॉरिटी आणि इगोचा विषय आहे सगळ्या, की प्रत्येकाला अथॉरिटी पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्यातला इंटरडिपेंडन्स आणि कोएक्झिस्टन्स सगळ्यांचा जर असेल तर समाज हा व्यवस्थित राहू शकतो. मी कुणीतरी सुप्रीम आहे, डॉक्टर चिटणीसांनी म्हणलं, कोणी म्हणलं, आपल्याला काही हायरार्कीमध्ये पोझिशन दिलेलं आहे, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ट्रस्टीशिप आणि हे सगळं व्हेंचर, आता या सगळ्या MITच्या सगळ्या संस्था, त्याच्यामध्ये हे सगळं कामकाज वगैरे वगैरे सगळं माहितीच आहे. पण ह्या प्रमुख उपक्रमामध्ये 5 पिलर आपण विद्यार्थ्यांमध्ये इन्व्हाइट करतोय. टीम बिल्डिंग अँड लिडरशिप, ॲग्रिकल्चर अँड नेचर, स्पिरिच्युअलिटी अँड पीस, स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस, अँड पेट्रियटिझम अँड नेशन बिल्डिंग, सोशल बिलॉंगिंगनेस. तर 5ही पिलर हे एकमेकाशी निगडीत. एखादा माणूस म्हणजे फिजिकली खूप फिट आहे पण स्पिरिच्युअली बिन लादेन सारखा वागतो, तेही चालणार नाही. एखादा स्पिरिच्युअली खूप आध्यात्मिक आहे पण अंगात शक्तीच नाही,
अशी उदाहरणं पाहतो आपण. तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना आपण सांगतो की तुम्ही बॅलन्स्ड अशा पद्धतीने तुम्हाला जर उद्या मेकॅनिकल किंवा जी कुठली ब्रांच असेल त्याच्यात तुम्हाला यश संपादित करायचं, तर एक परिपूर्ण व्यक्ती जर तुम्हाला व्हायचं म्हणून तुम्ही 7 दिवसाकरता मुलांचे मोबाईल तुमच्या घरातल्या लोकांचे घेऊन दाखवा. 7 दिवस तर ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे आमच्या ह्या सगळ्या टीमनी एवढे एफर्ट घेतले. बिल्डिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर ही खूप किरकोळ गोष्ट आहे. म्हणजे MITचा खूप 1.5 कोटी स्क्वेअर फीटाचं बांधकाम असेल, अजून सिम्बॉसिसचा असेल किंवा बाकीच्या खूप इन्फ्रास्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की या पॅरेंट्सना आम्ही कसं कन्व्हिन्स केला असेल, हा प्रश्न तुमच्याकडनं अपेक्षित आहे. त्या विद्यार्थ्यांना आम्ही कसं कन्व्हिन्स केलं असेल की साधे संडास ठेवले. मध्यंतरी आम्ही सर्वे घेतला, एका सर्वेमध्ये असं निदर्शनास आलं की 60% मुलं संडासमध्ये मोबाईल घेऊन जातात सकाळी, आणि मोबाईलवर 15-15 मिनिटं संडासमध्ये बसल्यानंतर गट हेल्थ तुमची जी आणि जी कोणी यशस्वी लोक आहेत आपल्यापैकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही पहा, जर तुमचं पोट साफ असेल, तुम्ही शारीरिक बौद्धिक सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही व्यवस्थित काम करू शकता. साधा सोपा हा नियम. त्याच्यामुळे साधे संडास, मुलांचे मोबाईल, त्यांचे अंडरटेकिंग आम्ही घेतलेले आणि ते सगळे इथं आता आपल्यासारख्या सगळ्या संस्थांच्या ज्या काही इथं सगळ्या प्रकारची मुलं आहेत, गरीब पण आहे, स्कॉलरशिपवाली पण, वेल ऑफ घरातली मुलं, सगळी मुलं, आणि अथॉरिटी आणि अधिकार शहरांकडे आहेतच हे तुम्हाला काय माहितीच आहे की सगळ्या आज कारखानदारीतेच्या रूपातनं नांगर बनवला, ट्रॅक्टर बनवलं, कोण बनवत आहे? मल्टीनॅशनल कंपन्या बनवतात, नॅशनल कंपन्या, महिंद्रा काय, स्कॉट्स काय, शेतकऱ्यांचे केमिकल फर्टिलायझर्सचे विषय असो किंवा 100 विषय असो, कोण? सगळे हेच मुलं उद्या. पण ते जर ग्रामीण भागाशी जर जवळीक जाऊन बघतील तर त्यांच्या डिग्रीचं नॉलेज मी कसं अप्लाय करू? मी इकॉनॉमिस्ट आहे तर मी ह्याच्याकडे कसं बघतो? मी मेकॅनिकल इंजिनियर आहे तर तुम्ही ह्याच्याकडे कसं बघतो? म्हणून हे 5 पिलर अतिशय थॉटफुली मी आणि आमच्या सहकार्याने आम्ही क्रिएट केले की टीम बिल्डिंग, लिडरशिप, ॲग्रिकल्चर अँड नेचर, स्पिरिच्युअलिटी अँड पीस, स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस, अँड पेट्रिऑटिझम अँड नेशन बिल्डिंग. तर पेट्रिऑटिझम हा शब्द जर्मनीमध्ये मी गेलो, मला कोणीतरी म्हणे की सर हा शब्द इथं वापरू नका, तो हिटलरमुळं तिथं खूप वेगळ्या प्रकारे बघतात. पेट्रिऑटिझम म्हणजे निगेटिव्ह पाहतात. पण मला असं वाटतं आपण भारतीय ह्याच्यामध्ये, म्हणून लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर, तर 12 तारखेला माझी इच्छा आहे की आपल्यापैकी सगळ्या लोकांनी तिथं, मी रुईकरांना आणि आमच्या कलिग्सना सांगितलं की काळजींना तेवढी सोय करा. आपल्यापैकी लोक तिथं येऊ शकलात. तिथं 1000-1500 सरपंच मी बोलवलेत, 2-5 हजार विद्यार्थी सुरू केलेत, 4-5 हजार लोकांचं असं गॅदरिंग आहे. मला गॅदरिंग करण्याची मला इच्छा नव्हती, पण इच्छा होती की HRD मंत्री आणि ॲग्रिकल्चर मिनिस्टर दोघांनी पण ह्याच्यामध्ये यावं, कारण हे प्रोपगेट व्हायला पाहिजे भारतामध्ये. आणि मी तर स्वतः खूप एक्साइट झालो आणि आमचे सगळे कलिगही आम्ही सगळे एक्साइट झालो. विद्यार्थ्यांवरचा जो 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी जो परिणाम आहे, म्हणजे पहिल्या 2 बॅचेसला आम्ही ॲम्ब्युलन्स ठेवली होती. मुलींनी डोळे पांढरे केले असे की आमचे मोबाईल तुम्ही घेताय, आम्हाला इन्सिक्युअर फील होत आहे, ही गुलामगिरी आहे, ही काय अशा वेगवेगळे शब्द वापरले त्यांनी की आम्हाला तुम्ही बंदिस्त करताय, आम्हाला तुम्ही असं करताय. तुम्हाला कल्पना नाही पत्रकार बंधू की 6व्या, 7व्या दिवशी हीच मुलं आमच्या सगळ्यांच्या की लिटरली की सर आम्ही एवढं आमच्या जन्मात कधी एकमेकाशी बोललो नाही, एवढे नवीन मित्र आम्हाला झाले नाही. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक दिवस 10 तास मौन पण ठेवले, बाय द वे, की 10 तास कुणी कुणाशी बोलायचं नाही. आणि एफर्ट काय आहे की जनरली 30-35 नंतर आपल्या सगळ्यांच्या तुम्ही पहा 25, 27, 28 आपलं स्लोली कळायला लागतं की आपल्याला आंबट, आपल्या दूध आपल्याला पचत नाही किंवा आंबट पचत नाही, अनेक 10 गोष्टी. तर ह्या बाबतीतला अवेअरनेस जो आहे हा सगळा प्रिपोर करण्याची आमची इच्छा आहे की तुम्ही थोडं लवकर अवगत व्हाल का ह्या सगळ्या गोष्टींकडे बघताना. 30-35ला हळूहळू कळतं बघा एकमेकाशी, अरे हे खाऊ नको, ते खाऊ नको, झोप अशी करे, असं करे. स्वतःची बॉडी सुद्धा कळणं, बॉडी आणि माइंड हे एकमेकाचं कनेक्शन आहे ना सगळं. तर त्या भूमिकेतनं आम्ही लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर आणि सर्टिफिकेटचं नाव दिलंय लाईफ रिअलायझेशन प्रोग्राम. रिअलायझेशनला आपण मराठीत काय म्हणतो? अनुभूती म्हणा, अनुभूती म्हणा, जाणीव म्हणा, लाईफ रिअलायझेशन प्रोग्राम. आणि मला खूप आनंद आहे की ते त्या पद्धतीने मुलांना ते सर्टिफिकेट कन्फर केलं जातं. मुलं भावनिक होतात, स्वतःचे संडास स्वतः तिथं धुणं, स्वतःची ताटं स्वतः धुतायत, स्वतः स्वयंपाक करतायत, स्वतः तिथं खाली बसून, खाली अनेक फॉरेनच्या लोकांना मांडी घालतात ना, तुम्हाला माहिती आहे. फॉरेनच्या लोकांमध्ये मांडी घालणं हा कन्सेप्ट जो आहे, योगा जे कोणी करतात ते घालू शकतात, पण भारतीय आपल्या ह्याच्यामध्ये फार सायंटिफिक आहे सगळ्या गोष्टी. कारण कदाचित सिव्हिलायझेशननी कसं जगावं, कसं जगू नये, काय खावं, काय खाऊ नये, ह्याच्यामध्ये आपण जो महारथ
जगाच्या सगळ्या पाठीवर जर मला असं वाटतं कित्येक वर्षांमधल्या काळात आपले काही चॅलेंजेस झाले असतील, जाती व्यवस्था, अनेक प्रॉब्लेमॅटिक इश्यूज इव्हॉल्व्ह झाले आता करंट टाईममध्ये, पण फंडामेंटली ह्या देशाचं वखणण्याजोगं आहे की आपलं फाउंडेशन एवढं मजबूत आणि एवढं स्ट्रॉंग आहे. तर त्या भूमिकेतून लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर म्हणून ही सगळी मुलं ही 500-500च्या बॅचमध्ये तिथं जाणं, त्यांनी जरा फोटो असतील तर दाखवायचे कोणीतरी. आणि हे 5ही पिलर मुलांमध्ये ज्या पद्धतीनं आपण तिथं त्या प्रोसेसमधनं मुलं जातात. सेकंड इयरला अतिशय थॉटफुली, वाय सेकंड इयर, वाय नॉट फर्स्ट इयर, अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही, वाय नॉट थर्ड इयर, वाय नॉट लास्ट इयर. अनेक गोष्टी अकॅडमिक प्रोग्राममध्ये आपण घातलेल्या आहेत, पण अंडर ग्रॅज्युएटचं हे 19 वर्षाचं वय सुद्धा फार महत्त्वाचं वय वाटतं आम्हाला. आणि ही मुलं सगळी ते आर्मीचे कपडे घालून, तर काही काही मुलं तर कपडेच काढत नाहीत त्यांना, कारण आणि प्रामुख्याने हे माझ्या डोक्यामध्ये तुला गव्हर्नमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही सोसायटल ट्रान्सफॉर्मेशन आणि देशभक्तीची जी काही भावना, तर मी राजनाथ सिंग साहेबांना हा विषय बोललो होतो 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी, किंवा NCC भारतामध्ये 4.5 कोटी मुलं 12वीच्या पुढची हे होतात, तर आपण NCC कंपल्सरी केली पाहिजे. तर माझी मनापासून भावना की 4.5 कोटी मुलं भारतामध्ये, तर त्यांना खूप तो विषय आवडला. मला सेकंड टाइम मला त्यांनी परत बोलून घेतलं, तर त्यांनी त्यांचे कन्सर्न सांगितले बजेटच्या विषयी, सरकारच्या प्रायोरिटी, धोरण. आणि म्हणजे सर, एवढी मोठी देशामध्ये क्रांती होईल की 4.5 कोटी मुलं 12वीच्या पुढची जर NCCच्या माध्यमातून तो आर्मीचा ड्रेस, कारण आपली सगळी चाल बदलून जाते. आर्मीचा कपडे जर जेव्हा तुम्ही घालता, तुमचं बॉडी पोश्चर, तुमचं सायकोलॉजी, तुम्ही आता मी हे कपडे घालतो, इथंच टी शर्ट घालून समजा मी काहीतरी फ्लॅम्बॉयंट असं जर घालून बसलो तुमच्याकडे, तर मनाची स्थिती वेगळी आहे. तर तिथं काही काही मुलं ते कपडेच काढत नाही सर. आम्ही सगळ्यांना ते कपडे देतो. ते सगळे कपडे इमॅजिन करू शकाल की तुम्ही हा एफर्ट इम्प्लिमेंट करणं किती, इन्फ्रास्ट्रक्चर हा गोष्ट फार गौण आहे, पण हा इम्प्लिमेंट करण्यासाठी त्या पॅरेंट्सच्या, त्या विद्यार्थ्यांच्या कशा मीटिंग घेऊन त्यांचं ओरिएंटेशन, ह्या वयाच्या मुलांचं, तुमच्या 12-14 वर्षाच्या मुलाच्या घरातला 16 वर्षाच्या मुलाचा फोन तुम्ही काढून दाखवा. चॅलेंज आहे माझं तुम्हाला. ज्यांनी कुणी तुमच्या मुलांना, तुमच्या नातेवाईकांना फोन तुम्ही दिला असेल. पण समूहाची पण एक जादू आहे साहेब, समूहाची सुद्धा जादू आहे. आपण एकत्र बसलो ना, आपण आपली सायकोलॉजी वेगळी, एकटा माणूस बसतो तेव्हा सायकोलॉजी वेगळी, तुमच्या लक्षात आलं. तर त्याच्यामुळे मुलं पियर प्रेशरने, बाबा ये भी कर रहे, ये भी कर रहे, वो भी कर रहे, तो मैं भी करूंगा.